नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर भैरवी आता राजकुमारला आता सावलीच्या विषयी भडकून देत असते आणि तुमच्या दोघांचं बाळ गेलं याला कारणीभूत फक्त सावली आहे असे आता भैरवी राजकुमारला सांगते. राजकुमार म्हणतो की भैरवी, तुझं जे काही पॉलिटिक्स आहे ते फक्त तुझ्याजवळ ठेव आणि तू आमच्यामध्ये भेदभाव आणि फूट पाडण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण सावली असं कधीच करणार नाही. आणि लगेच आता जयंती आणि भैरवीकडे बघत त्याची बाईक चालू करून राजकुमार तेथून निघून जातो. आता आता इकडे जयंती म्हणते की माई, मला वाटतं की मासा गळाला काही लागत नाही आहे. आपण किती प्रयत्न केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही आणि बघा तो राजकुमार कसा निघून गेला. भैरवी म्हणते की आपण घाव घातला पण 2 तुकडे झाले नाही, पण भेग तर मात्र पडली, एवढं लक्षात घे जयंती. भैरवी म्हणते की सकाळी ठामपणे म्हणत होता सावली असं करू शकत नाही, पण आता काय म्हणाला, सावली असं का करेन, यावरती आलाय राजकुमार. भैरवी म्हणते की याचाच अर्थ जयंती, त्याच्या मनात शंकेची थोडी थोडी पाल तर चुकचुकलेलीच आहे. आणि आता इकडे अमृता त्या बावलीबरोबर त्याची काळजी घेत असते, तिला कपडे घालत असते. तर तेवढ्यात तारा अमृताच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते की काय चाललंय माय लेकींचं. अमृता म्हणते बघ ना, सतत काही ना काही कार्यक्रम करत असते आणि त्रास देत असते मला. लहान मुलांचं हे असंच असतं. आता लगेच आता अमृता म्हणते की काय करू आणि कुणाला विचारू की हिला आता कसं समजवायचं. तारा म्हणते की तिलोत्तमा मॅडमला विचारा ना तुमचं, आणि तिलोत्तमा मॅडमचं चांगलं आहे, तुमचं ते ऐकतात. अमृता म्हणते खरं आहे, मी आता आईलाच विचारून येते. तारा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका अमृता वहिनी, तुम्ही जा, मी छकुलीला सांभाळते. तर आता अमृता म्हणते ठीक आहे. आणि त्या बाहुलीला ताराकडे ठेवून आता अमृता बाहेर निघून जाते. त्या क्षणी तारा दरवाजा बंद करते. आता इकडे सारंग आणि सावली बेडरूममध्ये असतात. तर सावली आता विचार करत असते. सारंग म्हणतो काय झालं सावली, माझ्यावर रागावलीस का. सावली म्हणते की नाही, पण मला एक गोष्ट सांगा ना. सारंग म्हणतो काय. तेव्हा सावली सांगते की हे बघा, तुम्ही माझ्या आवाजाचं सत्य समोर आणलं आणि माझा भूतकाळाचा सुद्धा उलगडा केला, बरोबर. तर त्यावेळी तुम्ही माझ्यावरती विश्वास सगळा काही टाकला होता का, म्हणजे ठेवला होता का. आता इकडे सावली म्हणते की तुम्हाला माहिती आहे का माई ना, या गोष्टीमुळे तुम्ही माझा आवाज जगासमोर आणलाय ना, म्हणून खूप चिडल्या आणि याचाच फायदा उठून आता ते सगळं करतायत. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की मग तुम्ही वहिनीवरती अधिकार का नाही दाखवत आणि वहिनीला सत्य का नाही सांगू देत. तेव्हा आता सारंग म्हणतो की सावली हे बघ, अमृता वहिनीची मानसिक परिस्थिती आता ठीक नाही आहे. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे सावली, अगं तू समजून घे. आता सावली ऐकायला तयार नसते. सावली म्हणते की आता या क्षणात वहिनींना काहीही करून भ्रमातून बाहेर काढायला पाहिजे, म्हणजे पाहिजे सारंग सर. सारंग म्हणतो की हे बघ सावली, आता तू काही काळ शांत राहा. तर पटकन आता सारंग त्याचे आवरू लागतो. तर सावली कपाटातून आता ती दुसरी बाहुली बाहेर काढते आणि पदराच्या आड लपून आता ती बाहुली घेऊन सावली जाऊ लागते. तर तेवढ्याच सारंग आता सावलीला बघतो. आणि त्यावेळेस इकडे आता तारा ही अमृताच्या बेडरूममध्ये सावली येण्याची वाटच बघत असते. पटकन सावली दरवाजा उघडून आता अमृताच्या बेडरूममध्ये येते. सावलीने आता ती दुसरी बाहुली आणलेली असते आणि पटकन आता अमृताची ती बाहुली आपल्या हातात घेत सावली ती दुसरी बाहुली आता तिथे ठेवते. आणि आता सावली ती बाहुली ठेवून जाताच इकडे पटकन आता अमृता तिथे येते. तर आता ताराने ती बाहुली आपल्या हातात घेतलेली असते. तारा म्हणते काय झालं. तर अमृता म्हणते की आईना पूजेला गेल्या होत्या, तेव्हा मी बाबांबरोबर बोलले आणि बाबांना आईंना इकडे पाठवून द्यायचं सांगितलं. आणि आता अमृता ताराला म्हणते की माझी छकुली रडली वगैरे नाही आणि तिला त्रास वगैरे नाही ना दिला तू. तारा म्हणते की बघा किती शांत झोपली ती आणि काहीच त्रास नाही दिला. अमृता म्हणते की दे तिला इकडे. आणि अमृता त्या बाहुलीला आपल्याकडे घेताच आता तिचा चेहरा बघते. आणि चेहरा बघताच आता अमृता पटकन ती बाहुली फेकून देते आणि म्हणते की तारा, अगं ही बाहुली आहे, माझी छकुली कुठे आणि माझ्या छकुलीचं काय केलंय तू. तारा मी तुला सांगते बरं का, आणि आत्ताच्या आत्ता मला माझी छकुली पाहिजे असे आता अमृता ताराला बोलते. आणि आता ताराला पकडत अमृता म्हणते की माझी छकुली कुठे. आणि अमृता आता तिच्या छकुलीला बघण्यासाठी आता बाहेर जाऊन बाळा तू कुठे, तुला आई हाक मारते अशी आता तिच्या छकुलीला बोलावते. आणि तेवढ्यात आता इकडे अमृताने फेकलेली बाहुली आता खाली हॉलमध्ये पडते. तर तिलोत्तमा तिथे येते आणि ती बाहुली हातात घेते आणि लगेच तेवढ्यात अमृता पाठीमागून येते. आणि अमृता तिलोत्तमाला म्हणते की आई ही बाहुली आहे ना. तर आता तिलोत्तमाला धक्का बसतो आणि तिलोत्तमा म्हणते की हो ही बाहुलीच आहे आणि हॉस्पिटलमधून तू आली होती, तुला आठवतंय ना.
आणि हसतच आता तिलोत्तमा म्हणते की अमृता तू बरी झाली, मला ना खरंच खूप बरं वाटतंय. आणि लगेच आता अमृता म्हणते की मला काय वेड लागलंय का आई, या निर्जीव बावलीत आणि माझ्या बाळातला फरक मला कळणार नाही का. तर तिलोत्तमा खुश होते. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की अमृता तू भानावरती आली आणि बाहेर आली, आम्हाला खात्रीच होती. मी पटकन देवाला दिवा लावू लागते आणि दिवा लावून येते असे म्हणत तिलोत्तमा तेथून जाऊ लागताच पटकन तिलोत्तमाच्या हातातील ती बावली फेकून देत अमृता आता रडतच तिलोत्तमा म्हणते की आई मला माझी छकुली हवी. तर ते ऐकताच आता तिलोत्तमाला धक्का बसतो आणि अमृता म्हणते की माझ्या छकुल्याला मी ताराकडे दिलं होतं आणि बाहेर गेले होते तुम्हाला बघायला, आणि माझी छकुली कुठे गेली काय माहिती. आणि तेवढ्यात आता अमृता हात जोडून तिलोत्तमाच्या पाया पडते आणि म्हणते की आई मला काहीही करून माझी छकुली हवी. तर आता तिलोत्तमाला धक्का बसतो. तर तेवढ्यात पाठीमागून सावली ती अमृताची बावली घेऊन येते आणि ती बावली अमृताला देत म्हणते की वहिनी ही घ्या तुमची छकुली, मी तिला आमच्या रूममध्ये नेलं होतं. आणि सावली म्हणते तारा मॅडम मी तुम्हाला सांगितलं होतं ना वहिनीला कळवायला, तुम्ही नाही कळवलं का. आणि पटकन आता अमृता त्या बावलीला घेऊन आता छातीशी कवटाळते. तिलोत्तमा म्हणते हे बघ तुझी छकुली रडते ना, तेव्हा तिला अमृता तू रूममध्ये घेऊन जा आणि तिला समजाव. आणि अमृता आतमध्ये जाता जाता तिलोत्तमा रागाने सावली आणि ताराकडे बघते आणि म्हणते की हा बावली बदलायचा आगाऊपणा केला कोणी. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा दरडावून सावली ताराला विचारते कुणी केला हा आगाऊपणा. तर सावली म्हणते मी केला. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की तारा आणि या सगळ्यांमध्ये तू सामील होतीस. तारा म्हणते मी नको म्हणत होती. तर तिलोत्तमा म्हणते की का केलास हा गावपणा, मी तुला 1000 वेळा सांगितलं होतं ना. तिलोत्तमा म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं अमृताला अजिबात त्रास द्यायचा नाही, जर तिला काही झालं तर काय करायचं. तिलोत्तमा म्हणते की जर अमृताने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं असतं तर याला जबाबदार कोण होतं. आणि सावली म्हणते तिलोत्तमा मॅडम या सगळ्यांचा विचार जर केला तर अमृता वहिनी कधीच याच्यातून बाहेर पडणार नाही. आणि सावली म्हणते की आता परिस्थिती आपल्या हाताबाहेर जायला लागली. आत्ताच तुम्ही बघितलं ना त्यांना बावलीतला फरक कळायला लागलाय. आणि सावली म्हणते याचा अर्थ फक्त एकाच बावलीला ते आपलं बाळ समजतायत. आणि सावली म्हणते हे किती भयंकर आहे. तिलोत्तमा म्हणते बस झालं सावली तुझा आगाऊपणा, एक तर हे सगळं तू करून ठेवलंस. आता तिलोत्तमा म्हणते की सारंग आता तू यामध्ये पडायचं नाही, सावलीने एकतर अक्षम्य गुन्हा केला आहे. आणि सावलीकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते की आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नकोस आणि तुझ्यामुळे जर परत अमृताला त्रास झाला तर गाठ आमच्याशी असल्याची तिलोत्तमा सावलीला बोलते. तेव्हा सावलीला धक्का बसतो आणि रागाने तिलोत्तमा तेथून निघून जाते. तर तारा आणि चंद्रकांतराव सुद्धा तेथून निघून जाते. तर इकडे आता सावली सारंगला म्हणते की मला अमृता वहिनीची काळजी वाटते म्हणून मी हे सगळं करते. पण आता कोणी सावलीचं ऐकायला तयारच नसतं. आणि आता सारंग म्हणतो की जर वहिनीला सत्य कळलं आणि वहिनीने जर जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर त्याला जबाबदार कोण. आणि सारंग म्हणतो की तू घेशील का जबाबदारी, जर तू जबाबदारी घेत असेल तर मी आईशी बोलतो. आणि आता सावली म्हणते की म्हणजे आपल्या भीतीपायी त्यांना कधी सत्य सांगायचंच नाही आहे का, हे तुम्हाला पटतंय का. आणि सावली म्हणते की आत्ता त्यांना सगळ्यात जास्त आपली गरज आहे सारंग सर. आणि सावली म्हणते की हे सगळं चुकीचं आहे. आणि त्यानंतर आता सारंगसुद्धा सावलीचं काही एक न ऐकता निघून जातो. तर सावली आता जगन्नाथकडे येते. जगन्नाथला आता सावली सगळी हकीकत सांगते. सावली म्हणते की आता ना माझं कोणी ऐकूनच घेत नाही आहे. सावली म्हणते सगळ्यांना माहिती हे चुकीचं आहे पण पुढाकार घ्यायला आता कोणीच तयार नाही आहे. आणि आता जगन्नाथ सावलीला शांत होण्यासाठी सांगतो. सावली म्हणते कशी शांत हो, वहिनीला यातून बाहेर काढण्याची आता खरंच गरज आहे. सावली म्हणते की फक्त एकदा त्यांनी माझी बाजू समजून घ्यावी आणि मी त्यांना सांगत नाही की तुम्ही तिलोत्तमा मॅडमच्या विरोधात जा म्हणून. आणि सावली म्हणते की अजून किती दिवस आपण वहिनीनं या भ्रमात जगू देणार आहोत. त्या बावलीला खरं बाळ समजून त्या बावलीचं सगळं काही करता येत असे आता सावली बोलून म्हणते की किती भयंकर आहे हे. आणि आता जगन्नाथ म्हणतो की खरंच त्या अमृताला काल्पनिक दृष्टीने या जगात ठेवणं म्हणजे भयानकच आहे. आणि जगन्नाथ म्हणतो की या सगळ्यांमध्ये फक्त तू एकटीच लढतेस ना सावली. तर आता सावली म्हणते की यामध्ये हे सुद्धा माझ्या बाजूने नाही आहेत. तर आता सावली
सावलीचं म्हणणं बरोबर असून आता सावली अमृताला त्या काल्पनिक जगातून कशी बाहेर काढणार आणि सावली अमृताला त्या काल्पनिक जगातून बाहेर काढण्यासाठी आता तिलोत्तमा आणि सारंगच्या विरोधात जाऊन आता कोणते भयानक पाऊल उचलणार आणि अमृताला बाहेर काढण्यासाठी सावलीने उचललेलं भयानक पाऊल हे तिलोत्तमाला पटणार का? तर तिलोत्तमा आता ते सगळं बघून सावलीसाठी कोणता निर्णय घेणार प्रेक्षकांनो, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.